नमो नमः. मुलांनो, आजच्या या संस्कृत एपिसोडमध्ये मी मध्येच मराठी आणि मध्येच संस्कृत असं बोलणार आहे बरं का. आणि आज प्रत्येक संस्कृत वाक्याचा मराठी अर्थ न सांगता मी दोन्ही भाषेत माहिती सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरुवात होते. भाद्रपदामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर जो सण येतो तो असतो नवरात्रीचा. शरद ऋतूमध्ये येणाऱ्या या नवरात्रीला शारदीय नवरात्र असंही म्हणतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा करतात. उत्सवप्रिये भारते एकः उत्सवः वर्षे अनेकवारं भवति. सः उत्सवः नवरात्रम् इति. भारतस्य केषुचित् भागेषु उत्सवस्य नाम दुर्गापूजा इति अस्ति. अस्मिन् उत्सवे देव्याः दुर्गायाः नवरूपाणां पूजा भवति. देव्याः एतानि नवरूपाणि नवदुर्गाः इति कथ्यन्ते. तानि रूपाणि सन्ति शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रीः, महागौरी, सिद्धिदात्री च. नवरात्रि उत्सवः वर्षे द्विवारं भवति. दुर्गापूजायाः दशमीदिना विजयादशमी इति आचर्यते. दशमीतिथ्यां देवीमूर्तेः विसर्जनं भवति. नवरात्रं सम्पूर्णभारते आनन्दस्य कारणम्. नवरात्रस्य नवदिनेषु सर्वत्र वातावरणं मंगलमयं भवति. आता ऐकूया देवीचा एक श्लोक आणि एक स्तोत्र. श्लोक म्हणजे काय? तर एका चालीत, लयीत, तालात तयार केल्या गेलेल्या रचना. आणि असे अनेक श्लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं होतं स्तोत्र. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपण सगळेच हा श्लोक शाळेत रोज म्हणतो, हो ना? आता त्याचा अर्थही बघूया. जी विद्येची देवी भगवती सरस्वती, कुंदाची फुले, चंद्र आणि बर्फाच्या राशींप्रमाणे धवल रंगाची म्हणजेच पांढऱ्या रंगाची आहे, जिने श्वेत रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, जिच्या हातामध्ये वीणा शोभून दिसत आहे, जी श्वेत कमलावर विराजमान झाली आहे, तसेच ब्रह्मा, विष्णू आणि शंकर आदी देवता जिचे वंदन सतत करीत आहेत, ती देवी सरस्वती माझ्या बुद्धीचे जडत्व आणि अज्ञान दूर करो आणि माझं रक्षण करो. आता यापुढचं जे मी म्हणणार आहे ते आहे देवीचं स्तोत्र. नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते.
पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. हे देवी महामाये, तुला माझा नमस्कार असो. देवांकडूनही पूजली गेलेली, हातात शंख चक्र आणि गदा धारण करणारी हे देवी महालक्ष्मी, मी तुला नमस्कार करते. पद्मासनावर विराजमान झालेली परब्रह्म स्वरूपिणी संपूर्ण जगताची आई हे विष्णुपत्नी देवी महालक्ष्मी, मी तुला वंदन करते. मुलांनो, या स्तोत्राच्या मी आत्ता 4च ओळी तुम्हाला म्हणून दाखवल्या. उरलेली कडवी तुम्ही आपल्या आई बाबा आजी आजोबांना विचारायची आहेत आणि ते संपूर्ण स्तोत्र पाठ करून रोज म्हणायचं आहे. काय म्हणणार ना मग? चला, आता आपण एक मजेशीर गोष्ट ऐकणार आहोत बरं का. नेहमीप्रमाणे मी आधी संस्कृतमध्ये पूर्ण गोष्ट सांगेन आणि मग मराठीत. कथायाः नामः दशमः त्वम् असि. एकदा 10 बालकाः स्नानाय नदीम् अगच्छन्. ते नदीजले चिरं स्नानम् अकुर्वन्. ततः ते तीर्त्वा पारं गताः. तदा तेषां नायकः अपृच्छत्, अपि सर्वे बालकाः नदीम् उत्तीर्णाः? तदा कश्चित् बालकः अगणयत्, 1 2 3 4 5 6 7 8 9 इति. सः स्वं न अगणयत्. अतः सः अवदत्, 9 एव सन्ति, 10मः न अस्ति. अपरः अपि बालकः पुनः अन्यान् बालकान् अगणयत्. तदा अपि 9 एव आसन्. अतः ते निश्चयम् अकुर्वन् यत् 10मः नद्यां मग्नः. ते दुःखिताः तृष्णिम् अतिष्ठन्. तदा कश्चित् पथिकः तत्र आगच्छत्. सः तान् बालकान् दुःखितान् दृष्ट्वा अपृच्छत्, बालकाः, युष्माकं दुःखस्य कारणं किम्? बालकानां नायकः अकथयत्, वयं 10 बालकाः स्नातुम् आगताः. इदानीं 9 एव स्मः. एकः नद्यां मग्नः इति. पथिकः तान् अगणयत्. तत्र 10 बालकाः एव आसन्. सः नायकम् आदिशत्, त्वं बालकान् गणय. सः तु 9 बालकान् एव अगणयत्. तदा पथिकः अवदत्, 10मः त्वम् असि इति. तत् श्रुत्वा प्रहृष्टाः भूत्वा सर्वे गृहम् अगच्छन्. आता ही गोष्ट आपण मराठीत ऐकू. गोष्टीचं नाव आहे 10वा तर तू आहेस. एकदा 10 मुले अंघोळीसाठी नदीवर गेली. त्यांनी नदीच्या पाण्यात दीर्घकाळ स्नान केले. मग ते नदी ओलांडून पलीकडे गेले. मग त्यांच्या नेत्याने विचारले, सर्व मुलांनी नदी पार केली आहे का? मग एका मुलाने मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याने स्वतःची गणना केली नाही, म्हणजेच त्यांनी स्वतःला मोजले नाही. तो म्हणाला, फक्त 9 आहेत, 10वा नाही.
दुसऱ्या मुलाने पुन्हा इतर मुलांची मोजणी केली. तेव्हाही ते 9च होते. त्यामुळे त्यांनी 10वा नदीत बुडाला असं ठरवलं. ते उदास आणि तहानलेले होते. तेवढ्यात तिथे कोणी एक प्रवासी आला. त्याने मुलांना दुःखी बघून विचारले, मुलांनो, तुमच्या दुःखाचे काय कारण? मुलांचा नेता म्हणाला, आम्ही 10 मुलं आंघोळ करायला आलो आहोत. आता आम्ही फक्त 9 जण आहोत. एक नदीत बुडाला. प्रवाशाने त्यांची मोजणी केली. तिथे तर 10 मुलं होती. त्याने नायकाला आदेश दिला, तू मुलांना मोज. त्याने फक्त 9 मुले मोजली. तेव्हा प्रवासी म्हणाला, तूच तर 10वा आहेस. हे ऐकून ते सर्व आनंदित झाले आणि घरी गेले. काय मजा वाटली ना आजची गोष्ट ऐकून? संस्कृतमधल्या अशाच छान छान आणि सोप्या गोष्टी ऐकण्यासाठी छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची हा चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुनर्मिलामः.